का वीडियो किसी हिंदी मूवी के बारे में नहीं तो एक मराठी मूवी के बारे में होने वाला है। आई होप आप लोगों ने इस मूवी का नाम सुना होगा जिसका नाम है दशावतार। तो आज का वीडियो मराठी में होने वाला है। आई होप आपको समझ में आएगा। तर सगळ्यात अगोदर ना भरपूर लोक ह्या मूवीची तुलना ना कांतारा मूवी सोबत करत आहेत, बट प्रत्येकाने हे समजले पाहिजे की कांतारा मूवी खूप जास्त वेगळा मूवी होता। बेसिक कन्सेप्ट ती असली ना तरी पण ती इंडस्ट्री खूप जास्त वेगळी आहे आणि आपली मराठीमध्ये फर्स्ट टाइम ट्राय करत आहे तर आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे। त्यामुळे कंपॅरिझन करू नका, कारण ही मूवी किती कमी बजेटमध्ये बनलेली आहे ते तुम्हाला माहीतच आहे की मराठी मूवीचं बजेट किती कमी असतं, त्यामुळे कंपॅरिझन इथं होऊ शकत नाही। आणि ह्या मूवीमध्ये जे मेन कलाकार आहेत ना त्यांच्याविषयी बोलायचं तर दिलीप प्रभाळकर 80+ आहेत आणि 80+ मध्ये अशा प्रकारचा रोल करणं खूप मोठी गोष्ट असते। त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अशा ॲक्शन सीनच्या अपेक्षा तुम्ही का करता, कारण ते 80+ मध्ये जाऊन अशा प्रकारचा रोल करणं खूप त्यांच्यामध्येच खूप मोठी गोष्ट असते। त्यामुळे कंपॅरिझन तुम्ही करू शकत नाही। तर ते कंपॅरिझन सोडून तुम्ही ॲज अ मराठी ऑडियन्स तुम्ही ह्या मूवीकडे बघा की ह्याच्या अगोदरच्या मूवीज कशा होत्या आणि ही मूवी कशी आहे। तर बेसिकली मूवीमध्ये जे कलाकार आहेत तर त्यांची गोष्ट सिद्धार्थ आहेत, महेश मांजरेकर आहेत, भरत जाधव आहेत आणि प्रियदर्शिनी आहे। तर बऱ्यापैकी भरपूर कलाकार आहेत, अजूनही भरपूर कलाकार आहेत। तर प्रत्येकाचं काम हे मला त्यांच्या जागी खूप चांगलं वाटलेलं आहे। ज्या प्रकारे ह्या मूवीमध्ये आपण बघितलं ना तर जे फर्स्ट हाफ आहे ना तो बाप आणि मुलाला दिलेला आहे, कारण ज्या प्रकारे तो इमोशनल मोमेंट बनवला आणि इमोशनल तो एक फर्स्ट हाफ आपल्याला दिसून येतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला ना ही पूर्ण जी स्टोरी आहे ना ती कोकणातली दाखवलेली आहे आणि ते कोकणातलं वातावरण, ते नेचर आणि भरपूर लोक बोलतात की अरे स्टोरी कशी बनवली आहे किंवा बाकीच्या गोष्टी कशा केल्यात, पण ह्या गोष्टी होतात नाहीत ती गोष्ट वेगळी। पण ह्याच्यामध्ये दशावतार म्हणजे जे विष्णूचे जे अवतार आहेत त्याच्याविषयी गोष्ट केलेली आहे आणि कोकणामध्ये ह्या परंपरा अजूनही चालू आहे की राखणदार किंवा कोकणामध्ये अशा गोष्टी भरपूर आपल्याला बघायला मिळतात। जे लोक कोकणामध्ये राहतात ना ते लगेच एक सेकंदामध्ये रिलेट करू शकणार मूवीसोबत, कारण त्यांना माहीत आहे त्या गोष्टी, राखणदार काय असतो, दशावतारचं जे सोंग घेतात गावामध्ये, अजूनही भरपूर ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते एक आपलं कल्चर आहे जे पुढे घेऊन जात आहेत। त्याच्यामध्ये ना मूवीमध्ये ज्या वेळेस ना ते मत्स्य अवतार घेतो ना, ज्या प्रकारचा तो एक सीन, तो पूर्ण एक सिक्वल आहे ना तो इतका मस्त आहे ना, तो स्पेशली मला खूप जास्त आवडले ना। म्हणजे तो जो अवतार घेतला ना मत्स्य, तो असं गुजबम आले होते ते अवतार बघून। तर तो एक सीन होता ना तो इतका मस्त आणि अप्रतिमरित्या त्यांनी साकारलेला होता आणि दिलीप सरांच्या ॲक्टिंग विषयी काय बोलायची गोष्टच नाही। इतके दिग्गज कलाकार आहेत आणि ज्या प्रकारे 80+ असूनही इतकं मस्त प्रकारे त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे ना, तर सल्यूट आहे भाई त्यांच्या ॲक्टिंगला। तर अशा प्रकारच्या कलाकार आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त आहेत, पण त्यांना ते इतकं जास्त प्रेज कोण करतच नाही। आणि जर ते असं एखादा रोल करतायत आउट ऑफ द बॉक्स जाऊन तरी पण लोक त्यांनाच बोलतात की यार काय मजा नाही आली। तुम्ही त्याचं कंपॅरिझन हिंदी मूवीशी बॉलिवूडशी करतायत, ते कंपॅरिझन होऊ शकत नाही। फर्स्ट थिंग की बजेट नसतं आणि सेकंड थिंग की यार त्यांचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे। मराठीमध्ये खूप कमी आपल्याला ह्याच्यामध्ये काम करावं लागतं, कारण इतक्या अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे, मला तरी असं वाटतं। तर बेसिकली ह्या मूवीमध्ये ना आपल्याला खूप मस्त अशी स्टोरी दाखवलेली आहे। ते सगळे जे कोकणातले वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट, एवढं कमी बजेट असूनही ते जे VFX किंवा BGM जे बॅकग्राऊंड स्कोर आहे ना खूप मस्त आहे आणि सिनेमॅटोग्राफी पण एकदम उत्तमरित्या त्यांनी हे केलेली आहे। आणि VFX म्हणताना तुम्ही एक तो सीन बघा जंगलामधलं की यार असं नकली असं काहीच वाटत नाही, आपल्याला सगळं असली वाटतं। आणि पाण्यामधले सीन असू दे किंवा ते बाकीचे पण सगळे सीन असू दे, कोकणामधलं एकदम निसर्गरम्य वातावरण त्यांनी प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे टिपली आहे। आणि एखादी गोष्ट कुठेतरी कमी झाली ना तर ती इझिली इग्नोर आपण करू शकतो। यार काही बनवत असेल ना तर कमी जास्त होतच राहतं, त्यामुळे इतकं पण ॲज अ ऑडियन्स तुम्ही बघायला गेलं ना तुम्हाला अंगावरती काटे येणार, शहारे येणार असा सिनेमा आहे। तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या सिनेमाचे म्युझिक, मला ना ह्या सिनेमाचे म्युझिक खूप जास्त आवडले ना। एक म्युझिक आहे ते नाटकाच्या वेळेचा, तर तो म्युझिक ना म्हणजे
ते म्युझिक ऐकल्यानंतर ना तुमच्या असं अंगावरती ना काटे येतात असा तो म्युझिक आहे. तर मला ते म्युझिक खूप जास्त आवडलेलं आहे. तर तुम्हाला पण मे बी आवडेल. तर तुम्ही कांतारासोबत कंपॅरिझन न करता तुम्ही हा मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सुरुवात मराठी लोकांनीच केलेली आहे या सगळ्या फिल्मीची. तरी पण आपला मराठी सिनेमा खूप जास्त अंडररेटेड आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, स्पेशली आपल्या कलाकारांच्या मेहनतीसाठी. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काम हे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. प्रियदर्शनचे डायलॉग असू दे, सिद्धार्थची आणि दिलीप सरांची ॲक्टिंग असू दे, महेश मांजरेकर सरांची पण ॲक्टिंग खूप चांगली आहे. आणि फक्त एक मला निगेटिव्ह पॉईंट वाटतो की ह्या मूवीमध्ये भरत जाधव जे आहेत ना त्यांना खूप कमी दाखवलेलं आहे. त्यांना अजून थोडंसं जास्त दाखवलं गेलं पाहिजे. ते गोष्ट मला थोडीशी निगेटिव्ह वाटतं. बट ठीक आहे ना, सगळ्यांच्या वाटेला सगळं इतका स्क्रीन पे येऊ शकत नाही. कारण अगोदरच खूप जास्त स्टार्टिंगला ना आपल्याला हा सिनेमा थोडासा स्लो वाटतो. पण स्लो सिनेमा वाटतो कारण आपल्याला फास्ट गोष्टी बघायची सवय लागलेली आहे. त्यामुळे हा थोडासा स्लो वाटतो आपल्याला. पण मला फर्स्ट हाफ ना खूप जास्त आवडलेला आहे सेकंड हाफपेक्षा. मला ते बाप आणि मुलाची केमिस्ट्री खूप जास्त आवडलेली आहे. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या सिनेमाची डिरेक्टिंग केलेली आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे हा सिनेमा नक्की सिनेमागृहामध्ये जाऊनच बघावा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला हा सिनेमा कसा वाटतो ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कांतारा आणि ह्या सिनेमाचं काही कंपॅरिझन होऊ शकत नाही. दोन्ही आपल्या ठिकाणी खूप उत्तम दर्जाचे सिनेमा आहेत आणि उत्तम दर्जाची ॲक्टिंग त्या ॲक्टर्सने केलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्की पहा सिनेमागृहामध्ये जाऊन. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज स्टे ट्यून.